नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज मुंबईत आणि महाराष्ट्रात पावसाचा कहर चालू आहे. मुंबईत तर गेले 4 दिवस पाऊस जोरात पडतोय आणि आज भर पावसामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दादरमध्ये, जिथे हनुमान मंदिर आहे, तिथेच ख्रिश्चनांचा चर्च आहे आणि मस्जिद सुद्धा आहे, असं जे आहे त्याला म्हणतो की आपण संपूर्ण कॉम्प्लेक्स आहे, त्या ठिकाणी भर पावसामध्ये उद्धव ठाकरे यांनी जोरदार कार्यक्रम केला आणि रामरक्षा आंदोलन केलं. हनुमान स्तोत्र म्हणण्यात आलं, हनुमान चालिसा म्हणण्यात आला. व्यासपीठावरती सगळे उभे असताना चोहोबाजूला, म्हणजे तुम्ही जर दादरची माहिती असेल तर स्टेशनाकडून येणारा रस्ता, दादर पोर्तुगीज चर्चहून येणारा रस्ता, प्लाझाहून येणारा रस्ता आणि जो सेनापती बापट रस्ता किंवा गोखले रोड एक्सटेन्शन आहे त्या ठिकाणून येणारा रस्ता, असे चारही ठिकाणचे रस्ते तिथे दुथडी भरून लोकांची प्रचंड गर्दी होती. तिथे लोक छत्री घेऊन पावसात भिजत रेनकोट घालून पण उभे होते. आणि हे सगळे लोक शिवसैनिक नव्हते, शिवसैनिक होतेच, पेटलेले होते अक्षरशः. आणि त्याचबरोबर सामान्य लोकही होते, कारण उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं होतं की भारतीय जनता पक्षाने हा जो लुटण्याचा धंदा सुरू केलेला आहे, म्हणजे अयोध्येच्या राम मंदिरामध्ये देणग्यांची चोरी झाली, त्याच्या अगोदर जमिनी हडप करून जमिनी जास्त भावाला विकल्या गेल्या, हेही लक्षात आलं. त्याच्यानंतर बद्रीनाथला सुद्धा असाच देणग्यांचा गैरव्यवहार झालेला आहे, पैसे हडप केले जातात, भक्तांना लुटलं जात आहे, फसवलं जात आहे. याच्या विरुद्ध आंदोलन आणि रामाचंच रक्षण करण्यासाठी हे आंदोलन आहे. आणि हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करा, गावागावात करा, तालुक्यात करा, असं उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं होतं आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन झालं. पण मुंबईमध्ये भर पावसामध्ये हे आंदोलन झालं. उद्धव ठाकरेंबरोबर आदित्य ठाकरे होते, अनिल देसाई होते, अरविंद सावंत होते, महेश सावंत होते आणि आणखीन अन्य नेते होते जे कॅमेराच्या फ्रेममध्ये दिसत होते त्याच्यामध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे विशाखा राऊत होत्या आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे आणि किशोरीताई पेडणेकर या हनुमान चालिसा, हनुमान स्तोत्र पठण करत होत्या. आणि तिथे जे हे होते पुजारी होते ते सुद्धा होते आणि तेही मोठमोठ्याने म्हणत होते आणि बाकीचे जण साथ देत होते. हे सगळे हिंदू प्रेमी नागरिक होते, सगळे हिंदू धर्मीय होते असं नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये अनेक मुस्लिम लोकही होते, हे लक्षात घ्या. म्हणजे आज उद्धव ठाकरेंचं जे हिंदुत्व आहे, जे ते म्हणतात हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व, आणि त्याच्यामध्ये सगळ्या धर्मांना कवेत घेणारं, सगळ्या जातींना कवेत घेणारं माझं हिंदुत्व आहे. ते शेंडी जाणवायचं नाहीये, ते देशभक्त मुसलमानांवरती तेवढंच प्रेम करणारे आहे. आणि उद्धव ठाकरे अनेक उदाहरणं सुद्धा या संबंधीची देतात की मुस्लिमांनी देशप्रेम आपलं कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे दाखवलेलं आहे. एक सहज मला आठवणारी गोष्ट म्हणजे आता दिल्लीमध्ये ज्या आगीमध्ये अनेकांचा मृत्यू झाला, तेव्हा तिथे शेजारी जो गादीवाला होता त्यांनी गाद्या तिथे ठेवल्या आणि अनेक हिंदूंचे प्राण वाचवले. या ठिकाणी मुंबईत सुद्धा पुरामध्ये असेल किंवा खड्ड्यात पडलेल्यांना, हिंदूंना मुसलमानांनी वाचवले, हे लक्षात घ्या. आणि याची आवर्जून नोंद घेतली पाहिजे, दखल घेतली पाहिजे. परंतु आज प्रश्न तो नाही आहे. आज जो उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाचा प्रश्न आहे. आणि आज जे हनुमान चालिसाचं पठण झालं त्याच्यामध्ये खणखणीत आवाजामध्ये या स्त्रिया, त्यांचाही आवाज ऐकू आला. मी परत सांगतो की ज्योतिताई ठाकरे आणि या उपनेत्या, मला वाटतं शिवसेनेच्या, आणि किशोरीताई पेडणेकर, या बाकीच्या सुद्धा स्त्रिया असतील, सगळ्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये दिसत नव्हत्या. पावसा पाण्याची पर्वा न करता हे आंदोलन झालं आणि त्याबद्दल शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, मावळ्यांना आणि शिवाय सर्वसामान्य लोकांना सुद्धा धन्यवाद द्यावे लागतील. कारण त्यांनी भारतीय जनता पक्ष हा हिंदू धर्माचा ठेका घेतलेला एकमेव पक्ष आहे असं त्याला वाटत असलं तरी हिंदू धर्म हा सगळ्यांचा आहे.
भारतीय जनता पक्षाची मक्तेदारी त्यावर नाही. आज हे आंदोलन झालं आणि पावसा पाण्याची पर्वा न करता आंदोलन झालं. तसंच आंदोलन मला आठवते शिवसेना भवनासमोर एक जेव्हा शिवसेनेवरती वेगवेगळ्या प्रकारचा हल्लाबोल चालू होता तेव्हा भर पावसामध्ये त्या आंदोलनाच्या मी तिथे गेलेलो होतो. भर पावसामध्ये उद्धव ठाकरे आणि बाकीचे सगळे नेते उभे होते त्या ठिकाणी, हेही मला आठवते. म्हणजे आपला लढाऊ आणि आक्रमक पवित्रा उद्धव ठाकरे यांनी बदललेला नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं एक महत्वाचं आहे ते असं की आपण कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आहोत, भाबडे आहोत, पण मूर्ख नाही. आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर अब हिंदू माफ नाही करेगा असं बजावलं उद्धव ठाकरेंनी. आणि ते म्हणाले या देशाची सत्ता घेताना जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या, मंदिर वही बनाएंगे, पण तेव्हा शिवसैनिकांनी जेवढं काम केलं तेवढं मला नाही वाटत दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं असेल. शिलापूजन, रथयात्रा, अयोध्येत जाऊन कारसेवा केली होती असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता त्यांनी पुढे जे सांगितलं की म्हणजे ते नेहमीच सांगतात उद्धव ठाकरे की ज्यावेळी इथे बाबरी मशिदीनंतर ज्या काही गोष्टी झाल्या त्यावेळी हिंदूंचं रक्षण शिवसेनेने केलं असं उद्धव ठाकरे वारंवार सांगतात. आणि त्यांनी असं सांगितलं की ही अयोध्येची झाकी असेल तर काशी मथुरा किती लुटतील. हे अयोध्यामध्ये जर मंदिर लुटलं असेल अन्य मंदिर लुटतील. बद्रीनाथमध्ये हे हा प्रकार उघडकीस आलेला आहे. उज्जैनमध्ये आणि उज्जैन हे किती पवित्र स्थान आहे हिंदू, त्या ठिकाणी तिथल्या मुख्यमंत्र्यांनी जमिनी लाटलेल्या आहेत. हे त्याला माहिती होतं त्या माणसाला, त्या मुख्यमंत्र्याला की या जमिनीमध्ये तिथे कुठे कुठे कोणते प्रोजेक्ट होणारे आणि तिथे जमिनी अगोदरच खरेदी करून घेतल्या. त्याचे भाव वाढले की त्या विकायच्या आणि पैसे करायचे. हे यांचे धंदे, त्यांचा हे भोंदुत्व आहे असं आपण वारंवार म्हटलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी आंदोलन केलं हे चांगलं सांग. ते म्हणाले अब हिंदू मार नाही खाएगा, मात्र हिंदूंना लुटणारं सरकार तिथे बसलं हे आपलं दुर्भाग्य आहे. म्हणजे भगव्यांचं सरकार आलं तेव्हा असं वाटलं की हिंदू मार नाही खाएगा, पण हे लुटारूंचं सरकार आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. आणि त्यांनी सांगितलं की शिवसेनेने चांदीच्या विटा दिल्या, फुलाची पाकळी दिली, कुठे गेले हे सगळं, म्हणजे ते सुद्धा तो हिशोब लागत नाही. अशा अनेक गोष्टी उद्धव ठाकरेंनी सांगितल्या. आता मला आठवतंय या निमित्ताने की 1992 साली जे बाबरी मशीद पाडण्यात आली आणि त्यानंतर मुंबईमध्ये दंगली झाल्या, देशभर दंगली झाल्या. त्या मुंबईमध्ये दंगली झाल्यानंतर दंगली निवळल्या आणि त्यावेळी शिवसेनेने महाआरत्या सुरू केल्या आणि महाआरत्या ठिकठिकाणी झाल्या. इथे काळा चौकीत झाल्या, अभिनय नगर आहे त्याच्या जवळ झाल्या, तिथे गिरगाव त्या परिसरात झाल्या. आणि ते मला वाटतं प्रमोद नवलकर सुद्धा त्याला पहिल्या महाआरतीला प्रमोद नवलकर होते. ठिकठिकाणी महाआरत्या झाल्या. बघा त्यावेळी पहिली 2 टप्प्यात दंगल झाली. पहिली दंगल झाल्यानंतर या महाआरत्या सुरू झाल्या आणि त्या महाआरत्यांमधनं मात्र ते लक्षात घेतलं पाहिजे की तेव्हा हिंदू आणि मुस्लिम यांच्यातलं जे एकोपा होता तो बिघडण्याचं काम त्यावेळी झालं. वातावरण कलुषित झाल्यानंतर दुसरी दंगल झाली. ही दुसरी दंगल, दोन्ही दंगली भीषण होत्या आणि आमच्यासारख्या लोकांनी हे हिंदुत्ववादाच्या नावाखाली मुस्लिमांच्या विरोधात काही गोष्टी करणं किंवा मुस्लिमांनी हिंदूंच्या विरोधात गोष्टी करणं, दंगलीमध्ये निरपराध माणसं बळी पडतात अशी भूमिका घेतली. त्यामुळे धर्मांधता त्यावेळेच्या भाजपची असो किंवा त्यावेळेच्या शिवसेनेची असो त्याला आमच्यासारख्यांचा विरोधच होता. आणि त्यानंतर आज मात्र आजची जी शिवसेना आहे ती बदललेली आहे, तिचं धोरण बदललेलं आहे. आता शिवसेनेची दहशत तशा प्रकारची कुठली नाही. एवढे लोक गेले, ऑपरेशन तुडवा हे जाहीर झालं, पण तसं तुडवण्यात कोणाला आलं नाही आणि ही योग्य गोष्ट आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे आजची शिवसेना ही मवाळ, नेमस्त, लोकशाहीवादी आणि सेक्युलर आहे. हे स्वागतार्ह गोष्ट आहे. ती उद्धव ठाकरे यांची देणगी आहे असं माझं म्हणणं आहे आणि ते योग्यच आहे. काळाप्रमाणे बाळासाहेबांना आदरस्थानी ठेवून, हृदयात ठेवून कालमानाप्रमाणे शिवसेनेमध्ये बदल घडवायलाच पाहिजे. आणि मी नेहमीच सांगतो की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना बदलली आणि आदित्य ठाकरे
यापुढे आणखीन त्यामध्ये बदल करतील आधुनिक काळाला साजेसा. आणि ते पोल्युशन असेल, पर्यावरण असेल, ई व्हेकल्स असेल, अशा गोष्टी, इंडस्ट्री असेल, याबद्दल सतत बोलत असतात. हृदयात राम हाताला काम अशी घोषणा त्यांनी दिली. ही चांगली गोष्ट आहे असं माझं म्हणणं. आणि म्हणून आमच्यासारखे लोक जेव्हा तेव्हा टीका करत होते शिवसेनेवरती, आता शिवसेनेच्या या भूमिकेचं स्वागत करतात, हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. मुद्दा असा आहे की त्यावेळी महाआरती झाली, महाआरतीचं वातावरण बदललं, पण ही जी महाआरती आजची आहे ती महाआरती वेगळ्या प्रकारची आहे. किंवा हा हनुमान चालिसा किंवा हनुमान स्तोत्र म्हणण्यात आलं, त्याचा कॉन्टेक्स्ट वेगळा आहे. त्यामध्ये असं उद्धव ठाकरे दाखवत आहेत की हिंदुत्वाची मक्तेदारी तुम्ही घेतलेली असलं तरी तुम्ही ढोंगी आहात. तुमचं हिंदुत्व नसून तुमचं भोंदुत्व आहे. आणि तुम्ही मुळात कामही चांगलं करत नाही. कारण मुंबईत बघा झाडं पडतायत, गटारात लोक मरतायत. आजही झाड पडून मृत्यू झाला, शॉक बसून मृत्यू झाला. म्हणजे तुम्हाला प्रशासन जमत नाही, तुमच्या म्हणजे नागरी प्रशासन जमत नाही. तुमच्या काळातही मोठ्या प्रमाणामध्ये इथे भ्रष्टाचार सुरू आहे आणि त्याच्या विरुद्ध आवाज केला कोणी, आंदोलन केलं. तर आंदोलन कसं चिरडायचं याचे वेगवेगळे प्रकार तुम्ही करता. हे उद्धव ठाकरे आज नाही सांगितलं, पण उद्धव ठाकरेंची ही भूमिका असते आणि ती योग्यच आहे. आता मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरेंनी ज्याचा उल्लेख केला की रामचरित मानस एक म्हणजे सोन्याचं आणि सोन्याच्या स्वरूपात, चांदीच्या स्वरूपात. माझे एक गृहमंत्री आहेत, मला वाटतं लक्ष्मीनारायण काहीतरी असं नाव आहे त्यांचं, त्यांनी काही कोटी रुपयांचं ची देणगी दिली आणि त्याचा कुठेही पत्ता नाही. त्यांना भेटगाठ मिळत नव्हती, त्यांच्याशी उद्धटपणे वागण्यात येत होतं. आणि अशा अनेक भक्तांशी उद्धटपणाचा व्यवहार अयोध्येमध्ये झाला. अयोध्येमध्ये या संबंधामध्ये कव्हरेजसाठी गेलेल्या पत्रकारांना तिकडनं हाकलवून देण्यात आलं. आता म्हणजे किती उर्मटपणा चाललाय बघा. आता यांची लाईन काय आहे ती अशी की काल एक भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली यांनी एक बैठक घेतली लखनौला आणि त्यात असं सांगितलं की या ज्या काही गोष्टी झाल्या त्याचं आपण समर्थन करत नाही. आता लोकांना सांगा की आम्ही ताबडतोब ऍक्शन कशी घेतोय, आम्ही कसा प्रयत्न करतोय हे, आणि आम्ही कोणालाही सोडणार नाही हे ठासून तुम्ही सांगा. म्हणजे हे सांगावं लागतंय. कारण त्यांनी असं सांगितलं की 6 महिन्यात आता उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहेत, याचा फटका बसू शकतो. आता हे जे काही गैरव्यवहार झाले, हे गैरव्यवहार गेले 5 वर्ष त्याच्या अगोदरपासून चालू असतील. जे अयोध्येच्या मंदिराच्या नावाने ज्या देशभर सुद्धा देणग्या गोळा केल्या, त्याचा हिशोब काय आहे तोही मागावा लागेल. त्यामुळे सगळा संशय कल्लोळ आहे आणि त्याच्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न राष्ट्रसंघ भाजप करते. संघाने सुद्धा खूप उशिरा याच्या संबंधी तोंड उघडलं, तोपर्यंत गप्प होत येते आणि हा त्यांचा स्वभावच आहे. आता यामध्ये टीका कोणी केली की त्यांना विचारायचं की तुम्ही राम मंदिराला विरोध केला होता. राम मंदिराला कोणीही विरोध केला नव्हता, काँग्रेसनेही विरोध केला नव्हता. काँग्रेसच्या काही नेत्यांनी काही चुकीची विधानं केली असती, ती काँग्रेसचं धोरण नव्हतं. काँग्रेसचं धोरण असं होतं याच्यातनं मार्ग काढ. काँग्रेसचं काय, चंद्रशेखर यांचं धोरण, चंद्रशेखर यांनी मिटिंग बोलवली की शांततापूर्ण मार्गाने याच्यावरती तोडगा निघावा. तो तोडगा निघू शकला नाही म्हणून कोर्टाच्या मार्गाने तोडगा निघालेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. काँग्रेसने या राम मंदिराचं आंदोलन हाताळण्यामध्ये, दंगली रोखण्यामध्ये चुका केल्या, हे मी सांगतोय, ते नाकारण्याचं कारण. पण आज विषय आहे तो रामाच्या नावाने हे जे काही भोंदूगिरी करतात, ही जी लूट माजलेली आहे, त्याच्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे. हा आवाज उठवल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की चांगली गोष्ट आहे म्हणे की यांनी हे वाममार्गाला लागले होते, आता ते राममार्गाला लागले असतील तर चांगली गोष्ट आहे. वाममार्ग म्हणजे काय की भारतीय जनता पक्षाची साथ सोडणं म्हणजे हिंदुत्व सोडणं, असं देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांना वाटत असेल, किंवा त्यांची जी बी टीम आहे एकनाथ शिंदेचा पक्ष, त्यांना वाटत असेल तर हे चुकीचं आहे. भारतीय जनता पक्षाची साथ सोडणं म्हणजे अजिबात हिंदुत्व सोडणं नाही. हिंदुत्वाचं राजकारण करण्याचा कोणालाही अधिकार आहे, की भाजपची मक्तेदारी नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की या सगळ्या लुटी संबंधी शिंदे सेनेच्या कुठल्याही नेत्यांनी, महत्वाच्या नेत्यांनी तोंड उघडले नाही, काहीच बोलले नाही. आणि खरं म्हणजे शिवसेना जर ती खरी असेल बाळासाहेबांची, तर त्यांनी
आंदोलन केलं असतं, त्यांनी कुठे रस्त्यावरती आले, ते कुठे आवाज उठवत आहेत याच्याबद्दल. कारण त्यांना माहिती आहे की आपण तोंड उघडलं तर आपलं तोंड ताबडतोब शिवलं जाईल. कारण ती शहा सेना आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना स्वतंत्र मत नाही. उद्योगधंदे इकडनं जात होते तेव्हा सुद्धा हे गप्प होते. कुठल्याही प्रश्नावरती अशा किंवा ज्या ठिकाणी एखाद्या हिंदूंवरती अन्याय झाला किंवा त्यांना मारहाण झाली तरी सुद्धा या लोकांनी तोंड उघडलेलं नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरे असं म्हणाले की आमचा धनुष्यबाण यांनी चोरला, पण मशालीने तुमची लंका आम्ही पेटू, असं खणखणीत त्यांनी उद्गार काढले. आता दुसरं याच्याबद्दल सांगायचं की उद्धव ठाकरेंचं भाषण आपण ऐकलं असेल, पण मी या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगतो की रोहित पवार यांनी एक आरोप केलाय. आणि एक गोष्ट आरोप नाही, ती तथ्य आहे की भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगरचे एक नेते राम शिंदे, ज्यांचा पराभव रोहित पवार यांनी केला आणि ते आता विधान परिषदेचे सभापती, त्यांचे एक जवळचे सहकारी आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे आहेत, उपाध्यक्ष कुठल्या तरी युवा सेलचे किंवा कुठल्या तरी. त्यांना अन्य राज्यामध्ये गांजाची तस्करी करताना त्यांना अटक झालेली आहे. आता हे यांचं कुठल्या प्रकारचं हिंदुत्व, याचं उत्तर सुद्धा भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे. अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते किंवा काही लोक जे उद्योग करतायत ना, ते हिंदुत्व नाही, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की हिंदुत्व सोडलं असं म्हणतात, पण मी तुम्हाला सांगतो की 1970 साली कृष्णा देसाई यांचा खून झाला. जे कम्युनिस्ट कॉम्रेड होते, आमदार होते, त्यानंतर तिथे पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेचे जे उमेदवार होते त्यांना जनसंघाने देखील पाठिंबा दिलेला होता. म्हणजे एकीकडे त्यावेळी शिवसेना हा गुंडांचा पक्ष आहे असं अनेक जनसंघाचे लोक आणि कार्यकर्ते म्हणत होते. आणि त्याचवेळी ही गोष्ट आहे. आता त्याच सुमारास 1970च्या सुमारास गोळवलकर गुरुजी, म्हणजे जे राष्ट्र संघाचे सरसंघचालक, हे प्रबोधनकार ठाकरे यांना भेटायला आलेले होते. आणि त्यावेळी त्यांची काही चर्चा झाली. भेटायला आली असताना बाळासाहेब ठाकरे सुद्धा तेव्हा तिथे होते. शिवसेनेची स्थापना होऊन 4च वर्ष झाली. त्यावेळी गोळवलकर गुरुजींनी असा दावा केला की शिवसेनेनी असा प्रस्ताव दिलाय की आपण एकत्र यावं म्हणून. म्हणजे शिवसेना आणि त्या काळचा जनसंघ, म्हणजे भाजपचा अगोदरचा अवतार म्हणजे जनसंघ, असं त्यांनी सांगितलं. पण बाळासाहेबांनी ठणकावून सांगितलं की हे खोटं आहे पूर्णपणे. गोळवलकर गुरुजींनी मुलाखत दिली होती मराठामध्ये आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की मी नागपूरला गेलो होतो एकदा, तेव्हा आमची चर्चा झाली आणि तेव्हा बाळासाहेब सहज बोलता बोलता म्हणाले की शिवसेना आणि जनसंघ यांच्या मतात काय फरक आहे, मग तुम्ही आमच्याबद्दल असं काय भूमिका घेता तुम्ही, वेगळी भूमिका, आमच्याबद्दल टीकेची भूमिका, आमच्यापासून अंतर ठेवण्याची भूमिका, आमच्याबद्दल काहीतरी टीका टिप्पणी करणं, ताशेरे मारणं, काहीतरी उपहास करणं, हे का करता, असं काहीतरी ते बोलले होते बाळासाहेब ठाकरे. याचा अर्थ असा नाही की कधी एकदा आपण एकत्र येतोय असं बाळासाहेबांना अजिबात वाटत नव्हतं. आणि बाळासाहेबांनी ठणकावून सांगितलं की असा कुठलाही प्रस्ताव तेव्हा नव्हता. आणि ते म्हणाले गोळवलकर गुरुजी की मी आता नागपूरला भेट झाल्यानंतर मी आता परत येतोय मुंबईत, तेव्हा आपण भेटू. बाळासाहेबांनी सांगितलं, त्यानंतर ते भेटलेच नाही. म्हणजे हे किती खोटं बोलतात हे लोक, याचं हे उदाहरण आहे. आता दुसरं उदाहरण त्याच्यानंतर सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे की बघा की 1984-85 मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली, त्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की इंदिरा गांधींची हत्या झाली होती आणि सहानुभूतीच्या लाटेमुळे काँग्रेसला जबरदस्त यश मिळालं. भाजपचा अक्षरशः वाट लागली, त्याच्यात 2 जण निवडून आले. आणि त्यावेळी राम जेठमलानी असं म्हणाले भाजपचे की या शिवसेनेची आपली जवळीक आहे, आपण एकत्र आलेलो आहे. त्यावेळी एकत्र आले होते ते, त्यामुळे आपल्याला फटका बसला, आपण शिवसेनेबरोबर जाता कामा नये. म्हणजे बघा, त्यावेळी 1985 मध्ये त्यांना शिवसेनेची गरज वाटली.
आणि मग त्यांनी काय केलं, विधानसभा, त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली, महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक. त्यावेळी यांनी फारकत घेतली शिवसेनेची, हे बाळासाहेबांशी. आणि ते कोणाबरोबर गेले, भारतीय जनता पक्ष विधानसभेच्या ह्याच्यात शरद पवारांच्या पुरोगामी लोकशाही दलाबरोबर गेले. म्हणजे तेव्हाची ती महाविकास आघाडी होती, त्यावेळी त्यात भाजप गेला, बाळासाहेब गेले नाहीत. बाळासाहेबांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. त्यावेळी मला वाटतं 18 एक उमेदवार त्यांनी उभे केले होते. त्यात शिवसेनेला यश मिळालं नाही, फक्त छगन भुजबळ निवडून आले. पण एक छगन भुजबळ विधानसभेत शिवसेनेचा किल्ला जोरदारपणे लढवत होते, सरकारवर जोरदार टीका करत होते महाराष्ट्रातल्या. पण लक्षात घ्या तुम्ही, म्हणजे जेव्हा त्यांना असं अगोदर वाटलं की शिवसेनाचा फायदा होतोय म्हणून लोकसभेत युती केली, मग दिलं ढकलून, टांग मारली शिवसेनेला आणि शरद पवार गेले. मग तेव्हा त्यांनी सेक्युलर आपलं हिंदुत्व आपलं खुंटीला बांधून ठेवलं होतं का भाजपनी? हा प्रश्न विचारला, हा कोणी विचारत नाही. शरद पवारांबरोबर गेले, जे शरद पवारांवरती शिव्याशाप देतात, लाखोली वाहतात, शरद पवारांबद्दल अतिशय अभद्र उद्गार अनेक काढतात, सोशल मीडियावरती भाजपवाले, संघवाले, शिंदे सेनेवाले काढतात, त्यांच्याबरोबर ते गेले होते. तेव्हा त्यानंतर तुम्हाला सांगतो की विश्व हिंदू परिषदेने 1985-86 नंतर जास्त जोरात राम जन्मभूमी आंदोलन सुरू केलं. ते आंदोलन सुरू केल्यानंतर सुद्धा जवळजवळ 4-5 वर्ष भाजपवाल्यांच्या अंगाशी आलं तर ते म्हणायचं ते आमचं नाही, ते विश्व हिंदू परिषदेचं, आमचा काही संबंध नाही त्याशी. आणि मग प्रमोद महाजन यांना वाटलं की नाही, आपल्या शिवसेनेची साथ घ्यायलाच लागेल. आपल्याला का साथ घ्यायला लागेल असं त्यांना वाटलं, कारण शिवसेनेची लोकप्रियता वाढायला लागलेली होती आणि शिवसेना त्यावेळी थेट भूमिका बाळासाहेब घ्यायला लागले होते. त्यावेळी तर ज्यावेळी एक पोटनिवडणूक झाली आणि तेव्हा रमेश प्रभू हे शिवसेनेचे होते आणि बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या प्रचाराला गेले होते. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी जोरदार प्रचार केला, त्यावेळी हिंदुत्व घेऊन प्रचार केला. गर्व से कहो हम हिंदू आहे, ही घोषणा बाळासाहेबांची. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, हे बाळासाहेबांची स्टाईल होती. हे बाळासाहेबांनी हे सगळं सुरू केलं होतं आणि बाळासाहेबांची लोकप्रियता जबरदस्त पद्धतीने वाढत होती, जबरदस्त पद्धतीने वाढत. पुण्यामधल्या अधिवेशनामध्ये सुद्धा, पुण्यात एक अधिवेशन झालं शिवसेनेचं, तेव्हाही त्यांनी ठणकावून सांगितलं की आम्ही हिंदुत्ववादी भूमिका घेतलेली आहे म्हणून. हे त्यावेळी भारतीय जनता पक्षाने असा अधिकृत स्वीकार केला नव्हता. बाळासाहेबांची लोकप्रियता, शिवसेनेची लोकप्रियता वाढायला लागल्यानंतर मग प्रमोद महाजनांना वाटायला लागले की नाही, हे आपल्याला जर वाढायचं असेल तर शिवसेनेची मदत घ्यायला पाहिजे. आपल्याला वाढायचं असेल तर राम जेठमलानी जे शिवसेनेला लाथ मार असं म्हणत होते, ते सोडली पाहिजे भूमिका आपण, आणि आपण एकत्र आलं पाहिजे. आणि प्रमोद महाजन यांच्यामुळे भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या जवळ आला. एक प्रमोद महाजनांनी आग्रह धरला होता, तो जो भाजप पुलोद आघाडीत होता, त्यांच्या एका आघाडीत शिवसेनेला बाजूला ठेवून जो शरद पवारांबरोबर गेला होता, हे लक्षात घ्या. तमाम भाजपच्या लोकांनी, संघवाल्यांनी लक्षात ठेवलं तर शरद पवारांबरोबर भाजप गेलेला होता आणि त्याचं त्यांना उत्तर द्यायला. जर शरद पवार यांनी खंजीर खुपसला वसंतदादा पाटलांच्या पाठीत आणि मग जे सरकार स्थापन केलं, जर शरद पवार इतके वाईट होते, ते खंजीर हातात घेऊनच धावत सुटले होते, तर जनसंघ म्हणजे भाजपचा अगोदरचा अवतार, पूर्वावतार, तो जनसंघ त्यात सामील का झाला? मग ते म्हणतील की आम्ही जनता पक्षात विलीन झालो होतो, पण शरद पवार जायचं नाही म्हणून त्यांनी बाहेर पडायला पाहिजे होतं जनसंघाने, जनता पक्षाच्या. पुढे दुहेरी निष्ठेच्या प्रश्नावर बाहेर पडले तेव्हाच लाथ मारायला पाहिजे होती त्यांनी जनता पक्षाला. ते केलं नाही. म्हणजे भाजप किती ढोंगी आहे ते लक्षात घ्या. आणि बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले की धार्मिक प्रचार मी करणारच, म्हणजे निवडणुकीमध्ये जे काय व्हायचं ते होईल. म्हणजे बाळासाहेबांचा जो असा होता स्वभाव, तो असा बिंदास स्वभाव होता. लाईन घेतली तर घेतली, टीका झाली की लगेच मी त्यातला नाहीच आहे आणि श्रेय घ्यायला म्हणतो की पुढे, हा बाळासाहेबांचा स्वभाव नव्हता. आता जो धार्मिक प्रचार निवडणुकीत त्यांनी जसा केला, ज्या पद्धतीचा, त्याला माझं समर्थन नाहीये. पण त्यांचा जो जबाबदारी स्वीकारणं जे आहे, ही मी लाईन घेतलेली आहे आणि निधड्या छातीने त्याला सामोरं जायचं. जे काही परिणाम होतील ते होतील, पण माझी ही भूमिका आहे, मी त्याचे परिणाम भोगायलाच आहे. ही बाळासाहेबांची भूमिका होती
आणि भारतीय जनता पक्ष किंवा संघवाला अनेकदा हातच काखावर करतात एकदम. म्हणजे जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा तिथे अडवाणी होते आणि त्या अडवाणींना काळजी होती. अडवाणी म्हणा मेरी सिक्युरिटी काय, ते गोंधळ सुरू झाला. त्याबरोबर ते आपली सुरक्षा बघत बघत होते अडवाणी, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर अडवाणींनाच बाजूला केलं, हा भाग सोडा की अडवाणींच्या त्या आंदोलनाचा फायदा झाला भाजपला, पण पुढे अडवाणींनाच दूर लोटण्यात आला, हा भाग वेगळा. पण कसं आहे, त्यानंतर सुद्धा सुंदरसिंग भंडारी जे भाजपचे उपाध्यक्ष म्हणाले की काय बाबरी मशीद आमचा काही याच्याशी काही संबंध नाही, असं करून त्याने हात वर केले. आणि बाळासाहेबांनी मात्र ती जबाबदारी स्वीकारली की ते जर शिवसैनिकांनी केलं असेल बाबरी मशीद पाडण्याचं, ते जी जबाबदारी आम्ही स्वीकारतो आणि मला त्याचा अभिमान आहे, अशी त्यांनी भूमिका घेतली. आता बाबरी मशीद पाडणं ज्या पद्धतीने पाडली त्याचं मी समर्थन अजिबात करत नाही आणि तेव्हापासून टीका केली. पण बाळासाहेबांचे स्वभाव सांगतो की जबाबदारी स्वीकारणं हे त्यांनी केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये सांगायची म्हणजे की बाळासाहेबांनी शिवसेना आणि यांच्यातला हा जो फरक आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि या दोघांमधला जो एक डरपोकपणा जो आहे, म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी समोर आल्या होत्या की ब्रिटिशांशी सहकार्य करण्याची भूमिका श्यामाप्रसाद मुखर्जींनी घेतली होती. अनेक ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांना ची माहिती द्यायची ब्रिटिशांना, असंही काम झालेलं होतं, हे लक्षात घ्या. म्हणजे कुठल्या प्रकारचं हिंदुत्व आहे हे यांचं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता बघा की ज्यावेळी लक्षात आलं की बाळासाहेब ठाकरे हे लोकप्रिय आहेत, तेव्हा मग वसंतराव भागवत जे भाजपचे त्यावेळेचे, म्हणजे त्यांनी मुंडे आणि महाजनांना त्यांचा आशीर्वाद लाभला, त्यांचं छत्र लाभलं आणि त्यांना पुढे आणलं. त्यांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सर्वसमावेशक बनवण्याचं काम, ओबीसींना आणि अन्य जाती जमातींना आपल्याबरोबर घ्यायचं, माधव हा जो फॉर्म्युला होता त्यांचा, माळी धनगर वंजारी, हा सगळा फॉर्म्युला हा वसंतराव भागवतांचा. त्यांनी सगळीकडे महाराष्ट्रात दौरे केले, वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन. त्यांच्या लक्षात आलं की सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आहे की शिवसेनेबरोबर गेलं पाहिजे. मग त्यांचा हिमाचल प्रदेशमध्ये पालनपूरला जो ठराव झाला त्यामध्ये युतीची घोषणा करण्यात आली. म्हणजे भारतीय जनता पक्षाने हे लक्षात घेतलं की आपल्याला यांचा फायदा आहे आणि तेव्हा ते यांच्याबरोबर गेले. आता जर असा फायदा तोटा लक्षात घेऊन ज्यांचं हिंदुत्व आहे आणि जेव्हा दंगे होतात तेव्हा आपला त्याशी काहीच संबंध नाही असं जे लोक दाखवतात. मुंबईमध्ये दंगली झाल्या तेव्हा हिंदूंच्या मदतीला शिवसैनिक आले. त्यावेळी ज्या दंगली झाल्या, श्रीकृष्ण अहवाल, त्याचं मी अजिबात समर्थन करत नाही. म्हणजे अंडरवर्ल्डने, म्हणजे मुस्लिम गुंडांनी, दाऊदनी जी दंगल घडवली तोही निषेधार्ह प्रकार होता. आणि ज्या ठिकाणी शिवसैनिकांनी चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्याचंही समर्थन बिलकुल करत नाही. पण ती जबाबदारी जी होती त्यावेळी, म्हणजे हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी शिवसेनेने घेतली. मुंबईमध्ये जो 2005 मध्ये पूर आला होता त्यावेळी सुद्धा शिवसेनेने मदत केली. ते सगळे हिंदू होते, मुस्लिम होते, ख्रिश्चन होते जे पुरात फसले होते, तेव्हा शिवसैनिक पुढे आले होते. ज्यावेळी लोकांना रक्ताची गरज होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी रक्तदानाचे काय म्हणतात शिबिरं घेतली होती ठिकठिकाणी आणि फार महत्वाचं मोलाचं काम केलं होतं त्यांनी. ज्यावेळी करोना आला तेव्हा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख न बघता सगळ्यांना मदत करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. म्हणजे मदत करताना भेदभाव न करणं, मदतीला धावून जाणं, हिंदूंचं रक्षण खऱ्या अर्थाने करणं, भ्याडपणा न करणं. आणि आता आजच्या आंदोलनाला त्यांच्या मुस्लिम सुद्धा होते, म्हणजे मुस्लिमांना देखील शिवसेनेचा, उद्धव ठाकरेंचा आधार वाटतो, अल्पसंख्याकांना आधार वाटतो. कारण आज ठिकठिकाणी जे काही प्रकार चालले, उत्तर प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, आसाम असेल, ते बघितल्यावरती मुसलमानांना सुद्धा भय वाटतंय. आणि त्यामुळे केवळ मुस्लिमांना नाही, आता यांनी मुस्लिमांबद्दल 2 शब्द काढले की हे मुस्लिमांचं लांगुल चालन करतायत, हे लोटांगण घालतायत असं म्हणायचं, ते चुकीचं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज जी हाक दिलेली आहे ती या लबाडपणा जो करतात, जे लूट करतात, जे ढोंगी आहेत,
जे भोंदू आहेत, जे या खरातसारखे हिंदू भाविकांना लुबाडतात, स्त्रियांच्या अब्रूला हात घालतात, अशांच्या विरोधातली ही लढाई आहे. म्हणजे ढोंगीपणा, भोंदूपणा, लबाडी, लूट, बदमाशी या सगळ्याच्या विरोधात हा लढा आहे. आणि राम हा मर्यादा पुरुषोत्तम होता. या भाजपनी आता सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत. आणि म्हणून उद्धव ठाकरे कधीही किंवा शिवसेना त्यांची वाममार्गाला लागलेलीच नव्हती. वाममार्गाला भारतीय जनता पक्ष आणि संघवाले आता लागलेत, कारण लूटमार चाललेली आहे आणि हे सगळे हिंदुत्ववादी आहेत आणि यांचा आमचा संबंधच नाही फारसा असं म्हणण्याचं काम नाही, कारण यांनीच नेमणुका केलेल्या आहेत या सगळ्या लोकांच्या. या सगळे जे चोर लुटारू आहेत, बदमाश, यांनीच नेमलेलं आहे. आणि जर या मंदिरात लूट कोणी विरोधी पक्षाच्या सगळ्या सोयऱ्यांनी केली असती तर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, अँटी करप्शन ब्युरो हे सगळे यांच्या मागे लावले असते. आणि आता मात्र छोटे छोटे याच्यातले जे काही बदमाश असतील त्यांच्यावर कारवाई होईल आणि बदमाश, बडे मासे हे कदाचित कधीच समोर येणार नाहीत. आणि म्हणून या बंधुत्वाच्या विरोधात ही लढाई लढलीच पाहिजे असं माझं मत आहे. पण त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने याचप्रमाणे नागरी प्रश्नांवर आज जे संपूर्ण शहरं कोसळत आहेत, मरत आहेत लोक, त्याच्या विरोधात सुद्धा आंदोलनं केली पाहिजे. आज किशोरीताई पेडणेकरांनी एक आंदोलन केलं, पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनेक शहरं कोसळतात, त्याच्या विरुद्ध सुद्धा लोकांच्या प्रश्नांना देखील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने भिडलं पाहिजे. केवळ भावनात्मक प्रश्न न घेता लोकांचे जे दैनंदिन प्रश्न आहेत त्याच्यावर जर लढाई लढली तर ते योग्य होईल असं मला वाटतं. तूर्तास इथे संपतो. नमस्कार.